नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल्स फूड कॉर्नर मध्ये। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज आपण पाहणार आहोत फ्राईड राईस, व्हेज फ्राईड राईस। अगदी झटपट होतो, खायलाही खूप चविष्ट लागतो। अगदी हॉटेल मध्ये जसा फ्राईड राईस मिळतो त्याच्यापेक्षाही चवीला खूप भन्नाट हा फ्राईड राईस लागतो आणि खूप कमी वेळात होतो। अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून हा तयार होतो। मुलांना नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला अगदी अप्रतिम असा हा पर्याय आहे। चला तर मग पाहूया फ्राईड राईस। फ्राईड राईसची रेसिपी बनवायला फार सोपी आहे। चला तर मग करूया सुरुवात। फ्राईड राईस साठी मी इथे बासमती राईस घेतलेला आहे। तो छान 2-3 पाण्याने धुवून मग तो 10-15 मिनिटांसाठी मी इथे भिजवलेला आहे। आता मी 2 ग्लास इथे बासमती राईस घेतलेला आहे। तर 2 ग्लासासाठी मी इथे 3 ग्लास पाणी घेणार आहे। 3 पेक्षा थोडंसं कमी घेतलं तरीही चालेल, अगदी छान शिजतो। आता तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार, आता प्रत्येकाला तर अंदाज असतोच की आपल्या तांदळाला किती पाणी लागणार आहे, त्यानुसार तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये पाणी घेऊ शकता। चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपल्याला अर्ध लिंबू पिळून ह्या भाताला घालायचं आहे, जेणेकरून आपला भात शिजल्यानंतर एकदम पांढरा शुभ्र राहील। आता मी भिजवलेला तांदूळ यामध्ये घालून घेणार आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हा भात अगदी आहे असा शिजवून घ्यायचा आहे। एवढ्याच पाण्यात आपल्याला हा भात शिजवायचा आहे, कारण पाण्याचं प्रमाण आपण अगदी बरोबर घातलेलं आहे। तुम्ही जास्त पाणी घालून शिजल्यानंतर मग उकळून पाणी त्याचं गाळून काढलं तरीही चालेल। पाहू शकता आपला भात इथे शिजत आलेला आहे। भात आपला ऑलमोस्ट शिजलेला आहे। आता मी घेते इथे भाज्यांमध्ये मी भरपूर सारा लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, फरसबी घेतलेली आहे, मी थोडीशी ती वाफवून घेतलेली आहे, कांद्याची पात घेतलेली आहे, कोबी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये शिमला मिरची, गाजर असे घालू शकता भाज्या। माझ्याकडे आता अवेलेबल नव्हत्या म्हणून मी घातलेल्या नाहीयेत। आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे, लसूण आणि आलं छान परतून द्यायचं आहे। आणि चायनीजला आहे ना, आलं लसूण तुम्ही जितकं वापराल ना तितका चायनीज आपला जो फ्राईड राईस आहे तो अगदी हॉटेल सारखा चविष्ट होतो। शक्यतो आलं लसूण आपल्याला कापूनच घ्यायचं आहे, चॉप करून घ्यायचं आहे, ठेचलेलं किंवा वाटलेलं नको। 2 कांदे बारीक चिरून घातलेले आहेत, तेही चांगले। आपल्याला ह्या भाज्या आहेत ना अगदी हलक्या परतायच्या आहे, शिजवायच्या नाहीयेत। त्याचा कलर ऍज इट इज राहण्यासाठी थोडस तुम्ही ह्या भाज्यांनाही लिंबू पिळू शकता, परंतु आहे अशा अगदी तुम्ही हाय फ्लेमवर जर ह्या भाज्या परतल्या तर त्यांचा कलर बदली होत नाही, आहे असा कलर भाज्यांचा राहतो। तर हे सगळं मी हाय फ्लेमवर करत आहे। कोबी घातलेली आहे, कांद्याची पातही घातलेली आहे आणि फरसबी मी शेवटला घालणार आहे, कारण फरसबी मी शिजवलेली आहे। माझी थोडीशी जास्त दिवसांची झाली होती त्याच्यामुळे ती शिजायला थोडीशी जड होती। आता ह्या भाज्या हाय फ्लेमवरच मी चांगल्या हलवून घेणार आहे। यामध्ये मी थोडस अजिनोमोटो घालणार आहे। नंतर मग आपले जे सॉसेस असतात ना ते थोडे म्हणजे 2-2 चमचे आपल्याला हे सॉसेस घालायचे आहेत। त्यामध्ये मी सोया सॉस घातलेला आहे, त्याच्यानंतर ग्रीन चिली सॉस घातलेला आहे, रेड चिली सॉस घातलेला आहे, विनेगरही घाला आणि त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि छान आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। आता मी यामध्ये घालणार आहे थोडंसं रेड चिली सॉस 1-2 चमचे, त्याच्यानंतर घालणार आहे थोडासा सोया सॉस, तोही अगदी 2-2.5 चमचे घालायचा आहे। त्यानंतर घालणार आहे ग्रीन चिली सॉस। जे सॉसेस तुमच्याकडे अवेलेबल असेल तेही अगदी थोड्या प्रमाणात घाला। हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवरच परतून घ्यायचं आहे, लो फ्लेम करायचा नाहीये। आपल्याला भाज्या शिजवायच्या नाहीयेत, भाज्या नाही शिजल्या की भाज्यांचा कलर आहे असा राहतो। छान असं परतून घ्यायचं आहे। चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे भाज्यांपुरतं। राईसला तर आपण चवीचं मीठ घातलेलंच होतं। थोडीशी काळी मिरी पूड घालणार आहे तिखटासाठी, कारण मी मिरच्या अगदी शेवटला वापरलेल्या आहेत। मुलांना खायचं आहे म्हणून मग काळी मिरी घातलेली आहे, कारण ह्या भाज्यांमध्ये मिरच्या दिसणार नाहीत मुलांना काढायला, त्यामुळे वरूनच मी हिरवी मिरची घालणार आहे। आणि तिखटासाठी मी काळी मिरी पूड वापरलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं, छान परतून घ्यायचं आणि मग घालायचा आपला राईस।
अगदी थोडासा मी शेजवान जी चटणी मिळते ना, शेजवान चटणी, तीही घातलेली आहे. छान मिक्स करून घेतलेला आहे. आता मी यामध्ये घालणार आहे राईस. अगदी राईस पाहू शकता आपला मोकळा फडफडीत झालेला आहे. आता आपल्याला हाय फ्लेमवरच ही सर्व प्रोसिजर करायची आहे आणि आपला राईसही छान मिक्स करून ह्या सॉसेस मध्ये, भाज्यांमध्ये मिक्स करून हलवून परतून घ्यायचा आहे. अगदी चवीला फार भन्नाट लागतो. माझ्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपीज साठी आठवणीने सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी कशी वाटली हेही कमेंट्स मध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगा. आठवणीने लाईक करा. रेसिपी कशी वाटली हेही सांगा. चला तर मग तयार झालेला आहे आपला सुंदर असा, झटपट आणि चवीला तितकाच सुंदर लागणारा फ्राईड राईस. रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आता वरून आपण थोडीशी कोबी, थोडस आपलं हे कांद्याची पात हे घालून घेणार आहोत. मुलं आपली तशीही कधी कोबी, कांद्याची पातीची भाजी आवडीने खात नाहीत, पण यामध्ये घातली की खूप आवडीने खातात. त्यामुळे एकदा नक्की घरच्या घरी हा फ्राईड राईस करून पहा.